welcome in SGM SP channel. This video lecture is for the 11th standard student. See, in this lecture we are going to start second chapter from our physics state board book. Here, that chapter is the mathematical methods. So, in last chapter we learned physical quantities. What is the meaning of the physical quantity? What is the meaning of the unit? How there is a difference in between the physical quantity, in between the fundamental quantity and derived quantity. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण फिजिक्सची थोडी माहिती घेतली. त्याच्यामध्ये युनिट्स हा मेजरमेंट पॉईंट आपल्याला समजलेला आहे. त्याच्यामध्ये डिराइव्ड क्वांटिटी ही फंडामेंटल क्वांटिटीपेक्षा कशी वेगळी हे पण आपल्याला कळलेलं आहे. त्याच पद्धतीने फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी किंवा एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला युनिटची गरज आहे आणि मॅग्निट्यूडची गरज आहे. मॅग्निट्यूड म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटीची असणारी किंमत, ह्या दोन्हीची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं पाहिल्या. पण ह्या चॅप्टरमध्ये वी आर गोइंग टू लर्न सम फिजिकल क्वांटिटीज आर देअर. दे आर नॉट एक्सप्रेस ओनली मॅग्निट्यूड अँड द SI unit. They require some extra things. Which thing is there? That we have to see in this session. काही फिजिकल क्वांटिटी अशा असतात की त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड आणि युनिटची गरज नसते, तर त्याच्याबरोबर आणखीन एका गोष्टीची गरज असते. ते काय आहे ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. ह्या चॅप्टरमध्ये एक्झॅक्टली आपण काय लर्न करणार आहे? इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न द वेक्टर अनालिसिस अँड द कॅल्क्युलस मेथड, एलिमेंटरी कॅल्क्युलस. ह्या चॅप्टरमध्ये आपण वेक्टर अनालिसिस, वेक्टर म्हणजे काय, त्याचे टाइप्स काय असतील, वेक्टर हे स्केलरपेक्षा कसं डिफरंट आहे हे आपण ह्या चॅप्टरमध्ये लर्न करणार आहे. मग प्रामुख्याने वी आर गोइंग टू लर्न इन दिस चॅप्टर इज देअर वेक्टर अनालिसिस अँड अनदर इज देअर elementary calculus. But in vector analysis we are going to learn the deep concepts related to the vector. But in that elementary calculus, here we are going to see only preliminary introduction of that calculus. वेक्टर अनालिसिस मध्ये सगळ्या ज्या डीप गोष्टी वेक्टरशी रिलेटेड आहेत त्या सगळ्या आपण लर्न करणार आहे. पण जे आपलं एलिमेंटरी कॅल्क्युलस आहे, जे ते मला मॅथ्समध्ये डीपमध्ये लर्न होणार आहे, त्या एलिमेंटरी कॅल्क्युलसचा फक्त आपण इंट्रोडक्शन पार्ट जो आहे तो आपण लर्न करणार. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये जे आपण बिगिनिंगला पाहणार आहोत दॅट इज वेक्टर अनालिसिस. In first chapter, we learned that some physical quantities are there. In that, 7 fundamental quantities are there. When we want to represent, when we want to express any physical quantity, at that place, unit and the magnitude is very important. Unit means the value of that physical quantity. Suppose we are taking one rod is there. आपल्याकडे एक रॉड आहे. तो जो रॉड आहे तो त्याला PQ असं नाव दिले आणि त्याची आपण लेंथ मेजर केली, तर त्याची जी लेंथ आहे ती 5 मीटर आहे. ओके, आता फिजिकल क्वांटिटी ही जी झाली आपण ह्याला असं म्हणू शकतो लेंथ ऑफ द रॉड, लेंथ ऑफ रॉड PQ. आपला जो रॉड आहे PQ त्याची लेंथ आहे, म्हणजे इथं आपल्याला L ही झाली फंडामेंटल क्वांटिटी. ओके, आता ही जी लेंथ आहे म्हणजे P पासून Q पर्यंत जे अंतर आहे ते 5 आहे, 5. आणि इथं आपण युनिट लेंथ मेजर करण्यासाठी आपण जे युनिट काढतो, जे युनिट आहे ते मीटर, म्हणजे आपलं लेंथ मोजण्यासाठीचं स्टँडर्ड युनिट जे आहे ते काय, स्टँडर्ड युनिट, स्टँडर्ड SI युनिट फॉर लेंथ, ते आहे ते मीटर. आपण हा PQ हा रॉड घेतला, त्याची लेंथ आपण मेजर केली, तर ही जी लेंथ आहे ही किती, आपलं जे स्टँडर्ड युनिट आहे त्याच्या 5 पट आहे. सो हियर लेंथ इज इक्वल टू 5 मीटर. ओके, सो त्या चॅप्टरमध्ये आपण हे पाहिलं की सम फिजिकल क्वांटिटीज आर देअर टू रिप्रेझेंट, अदरवाइज टू डिस्क्राइब दॅट फिजिकल क्वांटिटी. मॅग्निट्यूड अँड युनिट इज सफिशियंट, बट पॅरलली देर आर another type of physical quantities are there. For their description, for their representation, magnitude, unit as well as direction is very important. Such quantities we have to learn in that chapter. अशा फिजिक्सच्या काही क्वांटिटी आहेत की ज्यांना व्यक्त करण्यासाठी, ज्यांना
डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड, त्याची व्हॅल्यू, युनिट आणि त्याच्याबरोबर डायरेक्शनची पण गरज असते. अशा ज्या फिजिकल क्वांटिटी असतात त्यांना आपण वेक्टर असं म्हणतो. ओके, सो हिअर आता त्याचं जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, सपोज हिअर पॉईंट P इज प्रेझेंट देअर अँड हिअर द पॉईंट Q इज प्रेझेंट देअर. हिअर वी टेल टू वन पर्सन वॉक द डिस्टन्स. ओके, अदरवाइज वी कॅन गिव्ह, आपण त्याच्याशी एक असं साधं एक्झाम्पल घेऊया की आपण काही डिस्टन्स वी आर टेलिंग टू अ पर्सन वॉक द डिस्टन्स. आपण एक काय डिस्टन्स दिले त्याला, एक अंतर आहे, ते अंतर त्यांनी पार करायचं विथ द कॉन्स्टंट स्पीड. ओके, वी सेड दॅट पर्सन वॉक सम डिस्टन्स, द डिस्टन्स इज गिवन 2 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर विथ सम कॉन्स्टंट स्पीड. आता हे जे डिस्टन्स, त्या डिस्टन्समध्ये आपल्याला काय कळणार आहे की तो किती अंतर चालत गेला हे आपल्याला समजेल. त्याच्याबरोबर आपल्याला आणखी काही गोष्ट कळेल की त्याचा जो स्पीड आहे तो किती आपल्याला कळेल. पण ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली तो माणूस त्या डिस्टन्सला, म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला काही अंतर चालून जाण्यासाठी सांगितलं, काही अंतर तू चालला पाहिजे असं सांगितलं विथ द कॉन्स्टंट स्पीड. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढं कळेल की तो काहीतरी अंतर चालत गेलाय आणि त्याचा स्पीड किती आहे ते आपल्याला कळेल. पण तो एक्झॅक्टली कुठं पोहोचला हे आपल्याला त्याच्यावरून सांगता येणार नाही आणि प्लस तो कुठल्या डायरेक्शनने गेला हे पण आपल्याला सांगता येणार नाही. ओके, मग इथं आपल्यासाठी जे गरजेचं होतं ते त्याचं फायनल पॉईंट काय होता, त्याचा इनिशियल पॉईंट, किंवा आपण असं म्हणू की सुरुवात त्यांनी P ह्या पॉईंटपासून केली असेल तर त्याचा एंड पॉईंट काय होता ते आपल्याला इथं कळू शकत नाही. तो काही अंतर चालत गेला, काही अंतर, तर त्याच्यामध्ये आपण बिगिनिंग पण आपल्या लक्षात नाही आलेली, त्याच्यामध्ये फायनल पॉईंट पण आपल्या लक्षात आला नाही, त्याच्याबरोबर तो कोणत्या डायरेक्शनला चालत गेला हे आपल्याला समजलेलं नाही. मग इथं फक्त आपल्याला मॅग्निट्यूड आणि युनिटचीच गरज भासते. पण अशा काही फिजिकल क्वांटिटी आहेत की ज्या एक्सप्रेस करण्यासाठी मॅग्निट्यूडची आपल्याला गरज आहे, युनिटची गरज आहे, त्याच्याबरोबर डायरेक्शनची गरज आहे. म्हणजेच आपल्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या त्यांचे दोन टाईप पडतात. सो हिअर वी कॅन से द फिजिकल क्वांटिटी having two types. In that, first is the scalars. पहिली जी आहे ती स्केलर, दुसरी जी आहे ती वेक्टर्स. आता आपण ज्या पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलं तेच आहे. स्केलर जे आहेत त्यांना व्यक्त करण्यासाठी स्केलर्स आर डिस्क्राइब्ड बाय ओनली मॅग्निट्यूड. म्हणजे इथं कुठली क्वांटिटी जी स्केलर असेल ती रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा तिला व्यक्त करण्यासाठी, किंवा आपण असं म्हणू द फिजिकल क्वांटिटी कॅन बी डिस्क्राइब्ड बाय ओनली मॅग्निट्यूड. हिअर मॅग्निट्यूड इज इम्पॉर्टंट. ओके, इथं वेक्टरमध्ये बघितलं तर मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण इथं म्हणूया मॅग्निट्यूड and direction. For describe any vector quantity, magnitude as well as direction is very important. Otherwise, vector can be described by magnitude and direction. Scalar can be described by only magnitude. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं डीप मध्ये बघूया स्केलरची डेफिनेशन काय तयार होते इथे. आता आपल्याला कळलं आहे की स्केलर जे आहे ते डिस्क्राइब करण्यासाठी आपल्याला काय कशाची गरज आहे, फक्त मॅग्निट्यूडची गरज. म्हणजे द फिजिकल क्वांटिटी कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड आर कॉल्ड स्केलर्स. सगळ्यात आधी काय ते फिजिकल क्वांटिटी असली पाहिजे आणि ती फिजिकल क्वांटिटी डिस्क्राइब करताना फक्त आपल्याला मॅग्निट्यूडची गरज आहे अशाच क्वांटिटीला आपण काय म्हणणार आहे, स्केलर म्हणणार आहे. फिजिकल क्वांटिटी त्याची डेफिनेशन घेऊया आपण इथं. फिजिकल क्वांटिटी which can described by
magnitude only which can be described by magnitude. तुम्ही नुसतं जरी म्हटलं तरी चालेल. by magnitude are called, आपण सिंग्युलर घेतलं किंवा इज कॉल्ड असं घेऊ, इज कॉल्ड स्केलर्स. ओके, आता हे जे त्याचे डेफिनेशन, द फिजिकल क्वांटिटी विच कॅन डिस्क्राइब तुम्ही तिथं विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब म्हटलं तरी चालेल. बाय देअर मॅग्निट्यूड, स्वतःच्या मॅग्निट्यूडनी फक्त ती काय होते, व्यक्त होते. अशी जी आहे फक्त इथं टाकूया, विच कॅन बी डिस्क्राइब बाय देअर मॅग्निट्यूड, त्यांच्या स्वतःच्या मॅग्निट्यूड. आता मागाशी आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं ते डिस्टन्स. आता ओके, किंवा आपण असं म्हणून बघा लेंथ. मागाशी पण आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की आपल्याकडं लेंथ आहे, एक रॉड आहे, त्याची जी लेंथ आहे ती 6 मीटर आहे. म्हणजे आता इथं आपल्याला हा जो रॉड आहे त्याचं नाव आपण बदलून घेऊ MN. ओके, आता हा जो MN आहे म्हणजे हे लेंथसाठी रिलेटेड झालं. आता हे डिस्क्राइब करताना फक्त आपल्याला त्याच्या मॅग्निट्यूडची गरज आहे. म्हणजे हा जो रॉड आहे त्याची मॅग्निट्यूड, त्याची किंमत किती, 6 आहे. आणि त्याला मोजण्यासाठी आपण जे युनिट वापरणार आहे ते M. म्हणजे ही जी लेंथ आहे MN, दॅट MN, लेंथ ऑफ MN इज द 6 टाइम्स दॅन द स्टँडर्ड युनिट. आपल्या लेंथसाठीचं जे स्टँडर्ड युनिट आहे ते मीटर आहे, त्या स्टँडर्ड युनिटच्या किती आहे ती 6 पट आहे. सो हिअर वी कॅन से लेंथ ऑफ रॉड इज इक्वल टू 6 मीटर. ओके, आता इथं ह्या लेंथला रिप्रेझेंट करण्यासाठी डायरेक्शनची काहीच गरज नाही. ओके, किंवा तुम्हाला इथं डायरेक्शन हवे, फक्त मॅग्निट्यूड. आता ह्याच्यामध्ये ही जी लेंथ आहे किंवा हा जो रॉड आहे त्याची किंमत, त्याची मॅग्निट्यूड ही जी आहे ती 6 आहे आणि M जे आहे मीटर आहे ते त्याचं SI युनिट आहे. मॅग्निट्यूड म्हणजे त्याची असणारी किंमत. ओके, प्रत्येक फिजिकल क्वांटिटीची जी व्हॅल्यू असेल त्याला काय म्हणणार आहे आपण, मॅग्निट्यूड. जर आपण स्पीड घेतला, स्पीड जर घेतला 30 मीटर पर सेकंड, मग हा जो स्पीड आहे किंवा ही जी व्हेलॉसिटी त्याची मॅग्निट्यूड किती झाली, 30, आणि मीटर पर सेकंड काय झालं त्याचं SI युनिट झालं. आता हे जे स्केलर आहे त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत बघूया. अशा खूप फिजिकल क्वांटिटी आहेत की ज्यांना मोजण्यासाठी डायरेक्शनची गरज पडत नाही, ते फक्त त्यांच्या मॅग्निट्यूडनीच आपण मोजू शकतो. अ फिजिकल क्वांटिटी विच आर रिप्रेझेंटेड बाय ओनली देअर मॅग्निट्यूड, अशा सगळ्या फिजिकल क्वांटिटी म्हणजे आपल्या स्केलर झाल्या. मग त्याचं एक्झाम्पल झालं तर आपल्याला टाइम इज देअर, डेन्सिटी, मास, टेम्परेचर, मोलार टेम्परेचर एक्सेट्रा. आणि जसं जसं तुम्ही फिजिक्समध्ये लर्न करत जाणार तसं तसं तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजणार. सो स्केलर फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी completely described by their magnitude is called the scalar. ओके, आता त्याचे एक्झाम्पल बघितले आपण, टाइम, डेन्सिटी, मास, टेम्परेचर एक्सेट्रा. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आपण व्हेक्टर बघूया. त्याच्यामधला फिजिकल क्वांटिटी मधला हा पहिला होता स्केलर्स. इथे आपण व्हेक्टर बघूया, व्हेक्टर अँड देअर रिप्रेझेंटेशन. शेवटी आपण डिफरन्स इन बिटवीन स्केलर अँड व्हेक्टर. व्हेक्टर्स their representation. आता जर आपल्याला स्केलरचे डेफिनेशन कळली असेल तर नक्कीच आपल्याला वेक्टरचे पण डेफिनेशन कळणार. सी द फिजिकल क्वांटिटी which can completely described by magnitude as well as direction. आता एखादी फिजिकल क्वांटिटी तिला डिस्क्राइब करण्यासाठी मॅग्निट्यूड बरोबर डायरेक्शनची जर गरज पडत असेल तर अशा फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणणार आहे, वेक्टर म्हणणार आहे. मग त्याची पहिल्यांदा डेफिनेशन बघूया वेक्टरची. वेक्टर्स फिजिकल क्वांटिटी which can be
direction. अशी फिजिकल क्वांटिटी की जिला व्यक्त करण्यासाठी किंवा जिला एक्सप्रेस करण्यासाठी जिला डिस्क्राइब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड नाही तर तिच्या डायरेक्शनची पण गरज पडते. अशा फिजिकल क्वांटिटीला आपण वेक्टर म्हणणार. सी देअर फिजिकल क्वांटिटीज which can be completely described by their magnitude as well as direction are called vectors. आता त्याचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर साधं आहे डिस्प्लेसमेंट. ओके, सी देअर हियर इज द पॉइंट A, here is the point B. Okay, a person starts walking from point A to point B. आता इथे एका व्यक्तीने काही डिस्टन्स इथे एका व्यक्तीने काही अंतर कंप्लीट करायचे ठरवले. ओके, डिस्टन्स आपण याला म्हणू. ही स्टार्टेड फ्रॉम पॉइंट A, ही रिच्ड ॲट पॉइंट B. सो हियर इट इज द इनिशियल पोझिशन, इट इज द फायनल पोझिशन. हा जो आहे हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे, हा जो आहे त्याचा एंड पॉइंट आहे. सो हियर वी कॅन अंडरस्टँड. आता इथं आपण डिस्टन्स ह्या गोष्टीला म्हणणार नाही. हियर वी आर गोइंग टू से हियर डिस्प्लेसमेंट द फायनल पोझिशन इज रिलेटिव्ह टू द इनिशियल पोझिशन. हा माणूस ह्या एंड पॉइंटला पोहोचलेला आहे, पण एंड पॉइंट जर इथं आहे तर त्याचा असणारा सुरुवातीचा पॉइंट हा कुठे ना कुठे असणार आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. आता डिस्प्लेसमेंट जी आहे ती वेक्टर क्वांटिटी. आता ह्या व्यक्तीने जे वॉकिंग सुरू केले इथं डायरेक्शन महत्वाची. आता हा ए पॉइंट पासून इकडे काही अंतर गेला त्याच पद्धतीने तो ए पॉइंट पासून ह्या डायरेक्शनमध्ये जाऊ शकतोय, ए पॉइंट पासून ह्या डायरेक्शनला जाऊ शकतोय, ए पॉइंट पासून तो ह्या डायरेक्शनला जाऊ शकतो. म्हणजे त्याची जी फायनल पोझिशन आहे दॅट फायनल पोझिशन इज रिलेटिव्ह टू द इनिशियल पोझिशन. सो हियर इथं आपण बघितलं की एक्झाम्पल्स याचे आहेत टाइम, डेन्सिटी, मास, टेम्परेचर, डिस्टन्स असं वन ऑफ द एक्झाम्पल. त्याचं आणखीन एक एक्झाम्पल जर आपण घेतलं तर इथं ते आहे ते डिस्टन्स. आता मागाशी आपण ते डिस्टन्स पाहिलं होतं. एक व्यक्ती काही अंतर कंप्लीट करत असेल तर त्याच्यावरून आपल्याला तो व्यक्ती कुठं पोहोचला हे कळत नाही, तो कुठल्या डायरेक्शनला गेला हे कळत नाही, पण त्याचे लॅकिंग आहे स्केलरमध्ये ते इथं कळतं की हा व्यक्ती ए पॉईंट पासून कुठे पोहोचलाय, बी ह्या पॉईंटवरती पोहोचलाय. ए पासून तो कोणत्या डायरेक्शनला गेलाय डायरेक्शन बघून आपण सांगू शकतो. इथं हियर वी नो द डायरेक्शन्स अँड द सब डायरेक्शन्स. आपल्याला ते सगळं माहिती आहे. मग तो ए पॉईंट पासून कुठल्या दिशेला किती अंतर त्याने कंप्लीट केलं हे सांगण्याचं काम इथं होते. सो हियर द फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन आर कॉल्ड व्हेक्टर्स. ज्या फिजिकल क्वांटिटी व्यक्त होण्यासाठी त्यांची मॅग्निट्यूड त्याच्याबरोबर त्यांच्या डायरेक्शनची गरज असते अशा फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणतो व्हेक्टर्स म्हणतो. ओके, आता त्याचे जर एक्झाम्पल्स बघितले व्हेक्टरसाठी सगळ्यात पहिलं एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. ही त्याची इनिशियल पोझिशन आहे, ही त्याची फायनल पोझिशन. त्या दोघांमध्ये जे अंतर आहे दॅट इज कॉल्ड ॲज द डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. नेक्स्ट इज देअर फोर्स, next velocity, more are there. As we are going to learn the physics one by one, physics in every chapter we will get idea about the quantities, physical quantities. Physical quantities are divided into two types: scalar, vector. Physical quantity which can be completely described by their magnitude is a scalar, and a physical quantity which is completely described by magnitude as well as direction, such quantity is called as the vector. Now important thing is there, the vector having the representation. How to represent the vector, how to write the vector, what is the symbol for the vector, that we have to see. For scalar there is no any specific representation. आपल्याला स्केलरला व्यक्त करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या पद्धतीचं रिप्रेझेंटेशन करावं लागत नाही. बट इन केस ऑफ द वेक्टर देयर इज अ सम रिप्रेझेंटेशन की ते आपल्याला कसं व्यक्त करायचं. लेट वी सी. तो जर आपल्याला पॉईंट बघायचा झाला तर हियर आय एम ड्रॉइंग वन, हियर P, हियर इज द Q. सी नाउ हियर इज द वेक्टर PQ. हियर दैट I will draw that diagram P1. Here is P, here is the Q. Okay, so here what is the L? L is the length of that vector.
इथे जे आपल्याला मिळणार आहे ती लेंथ ऑफ दॅट वेक्टर. आता हा जो आहे हा वेक्टर आहे आपल्याकडे. आता ह्याला जे आपण तुम्ही सिम्बॉलिकली ह्याला लिहिणार आहे तर कसं लिहिणार आहे, वेक्टर पी क्यू. It is a vector PQ. See, whenever we want to show the vector quantity, we have to draw one arrow on the upper side. आपल्याला हा वेक्टर जो आहे P to Q, आता ही झाला P पोझिशन जी आहे त्याला आपण इनिशियल पोझिशन म्हणू शकतो आणि Q जो आहे त्याला आपण फायनल पोझिशन म्हणतो. इथे बघितले की इनिशियल पोझिशन आहे. दिस इज अ इनिशियल पोझिशन. इट इज फायनल पोझिशन. But in case of vector, we can say that P is nothing but the tail of the vector, Q is nothing but the head. आता इथं हा टेल म्हणजेच हा काय इनिशियल पोझिशन आहे आणि हा जो हेड आहे हा जो आहे तो त्याचा काय फायनल पोझिशन आहे. म्हणजे द लेंथ ऑफ लाईन, ही जी लाईन असेल PQ, द लेंथ ऑफ लाईन गिव्स अस द मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर PQ. आता हा जो वेक्टर आहे त्याला काहीतरी किंमत आहे, ती किंमत आपल्याला कशी कळणार आहे, ह्या PQ ची जी लेंथ असेल दॅट लेंथ विल टेल अस द मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर PQ. म्हणजे लेंथला इथे काय म्हणणार आपण, लेंथ इज नथिंग बट द मॅग्निट्यूड. ओके. आता मॅथमॅटिकली हा वेक्टर आपल्याला कसा लिहिला पाहिजे ते आपल्याला बघायचं आहे. त्याचं रिप्रेझेंटेशन कसं आहे, म्हणजे आपण हे समजायला कसं म्हणणार आहे, वेक्टर PQ इथं हा जो आहे हा काय झाला PQ, त्यालाच आपण वर्डमध्ये काय म्हणणार आहे, वेक्टर PQ. ज्यावेळी कुठल्याही वेक्टर आपल्याला ड्रॉ करायचं त्यावेळी त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, ॲरो ड्रॉ करायचं. पण व्हेन यू वॉन्ट टू शो, otherwise when you want to express the vector mathematically, it is very important to draw the origin and the coordinate system. म्हणजे काय, आता ही कोऑर्डिनेट सिस्टम आपल्याला माहिती आहे, इट इज एक्स ॲक्सिस, इट इज वाय ॲक्सिस. मॅथमॅटिकली ज्यावेळी आपल्याला एखादा वेक्टर हा एक्सप्रेस करायचा असेल, व्हेन वी वॉन्ट टू एक्सप्रेस द वेक्टर मॅथमॅटिकली, मॅथ्समध्ये ज्यावेळी आपल्याला त्याला एक्सप्रेस करायचं त्यावेळी आपल्याला ओरिजिन आणि कोऑर्डिनेट सिस्टम ही तिथं दाखवल्याशिवाय आपण ते करू शकत नाही. सो हिअर टू एक्सप्रेस वेक्टर मॅथमॅटिकली, origin and coordinate system required. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला मॅथमॅटिकली वेक्टरला एक्सप्रेस करायचं त्यावेळी तिथं ओरिजिन तुम्हाला ड्रॉ करावा लागेल. टू ड्रॉ ओरिजिन अँड द कोऑर्डिनेट सिस्टम XY 3 कोऑर्डिनेट सिस्टम पण आपल्याला माहिती आहे. इथे जर आपण परत Y काढलं, इथे जर आपण हा झाला X, हा झाला Y आणि इथे आपण Z काढू शकतोय. ओके. आपल्याला तिथं कोऑर्डिनेट सिस्टम महत्त्वाचे आणि ओरिजिन महत्त्वाचे, त्याच वेळी आपण काय करू शकतो की वेक्टर. आता जो वेक्टर आहे तो वेक्टर आपण कसा एक्सप्रेस करणार आहे, लिहिताना whenever we are going to write the vector should be write in capital letter. वेक्टरसाठी आपल्याला काय करायचं आहे, सिंगल कॅपिटल लेटर आपल्याला यूज करायचं आहे. हिअर आता आपण इथे PQ म्हटलं, सपोज आपल्याकडे असा वेक्टर असेल, दिस वेक्टर, त्याला आपण वेक्टर P म्हटलं, तर आपल्याला लिहिताना काय केलं पाहिजे, फॉर रायटिंग द वेक्टर वी हॅव टू यूज द सिंगल कॅपिटल लेटर अँड ऑन दॅट सिंगल कॅपिटल लेटर वी हॅव टू ड्रॉ द ॲरो. त्याच्यावरती आपल्याला ॲरो ड्रॉ केल्यानंतर आपण त्याला काय म्हणणार आहे, वेक्टर. आता वेक्टर ज्यावेळी आपण एक्सप्रेस करतो त्यावेळी त्याची मॅग्निट्यूड ही नेहमी मॉड साईनमध्ये लिहिली जाते. प्रत्येक वेक्टरची magnitude of vector x is given by, कुठल्याही वेक्टरसाठी हे ॲप्लिकेबल आहे. x, आता x हा जो वेक्टर आहे त्याची मॅग्निट्यूड आहे ते आपण काय घेणार आहे, मॉड्युलस साइनमध्ये आपण तिला दाखवणार आहे. ऑलवेज वी हॅव टू शो द मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर इन मॉड्युलस साइन. म्हणजे एखादा वेक्टर आहे, तर हा वेक्टर आहे आपल्याकडे p, त्याची व्हॅल्यू जी असेल 2 मीटर. ओके. मग ह्याची जी व्हॅल्यू येणार आहे ती नेहमी मॉड्युलस साइनमध्ये येणार आहे. मॅग्निट्यूड, आता वेक्टरला दोन थिंग्स आहेत वेक्टर, डायरेक्शन ऑल्सो अँड मॅग्निट्यूड ऑल्सो. सो कोणत्याही वेक्टरची द मॅग्निट्यूड ऑफ एनी वेक्टर इज कम इन दॅट मॉड्युलस साइन. जी मॅग्निट्यूड असेल, मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर x इज रिटन ॲज किंवा गिवन ॲज
in that modulus sign. So it is about the vector and scalar. While going, just we have to see the 2-3 points which gives us difference in between vector and scalar. आपण ह्याच्यामध्ये आता एकच पॉइंट बघूया की ज्याच्यामध्ये काय फरक आहे वेक्टर आणि स्केलर मध्ये. आता हे दोन्ही क्वांटिटी आपण समजून घेतला. लास्ट पॉइंट फ्रॉम दॅट लेक्चर इट इज डिफरन्स इन बिटवीन वेक्टर and scalar. How they are differentiated from each other. शॉर्ट मध्ये देणार आहे डिफरन्स, जास्त रायटिंगचं काम करणार नाही. आता पहिला जो डिफरन्स आहे तो त्यांच्या डेफिनेशननी. वेक्टर्स आर डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. डिस्क्राइब्ड बाय magnitude and direction. इथं तो पॉइंट येईल डिस्क्राइब्ड बाय ओनली मॅग्निट्यूड. तुम्ही कंप्लीट करायचं, मी जस्ट पॉइंट लिहिले डिस्क्राइब्ड बाय ओनली मॅग्निट्यूड. सेकंड जो असेल तो इट हॅज डायरेक्शन. याला जी महत्वाची ती डायरेक्शन. इट हॅज डायरेक्शन. इथं काय असणार इट हॅज नो डायरेक्शन. थर्ड वन असेल तो हा रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला एका सिम्बॉलची गरज आहे. देयर इज नो सिम्बॉल फॉर दॅट रिप्रेझेंटेशन. सो रिप्रेझेंटेड बाय symbol. That symbol is arrow. आपण त्या वेक्टरच्या डोक्यावरती arrow ड्रॉ करतो here. For representation. Symbol is not required. याला व्यक्त करण्यासाठी कुठल्याही सिम्बॉलची गरज नाही, पण वेक्टरला आपल्याला एक्सप्रेस करण्यासाठी त्याच्यावरती आपल्याला काय केलं पाहिजे ॲरो ड्रॉ केला पाहिजे. फॉर रिप्रेझेंटेशन सिम्बॉल इज नॉट रिक्वायर्ड. लास्ट इज द एक्झाम्पल्स. आता स्केलरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला माहिती आहेत. फर्स्ट इज द डिस्टन्स, मास, डेन्सिटी. जस्ट आय एम रायटिंग सम सगळे लिहिलं. आणि इथे जे त्याचे एक्झाम्पल्स आहेत these all examples are first is the displacement, force, velocity, more are there. आपल्याला स्टेट बोर्ड वरती ह्याच्यावरती 2 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतोय. राइट द डिफरन्स इन बिटवीन स्केलर्स अँड वेक्टर. Define the scalar, define the vector. Okay, so simple examples questions they will ask, otherwise MCQ they will ask. Difference between vector and scalar. Vectors are described by magnitude and direction. They are described by, here I am not writing full sentence, that you have to note in your own notes. It is described by only magnitude. It has direction. It has no direction. It is represented by a symbol. That symbol is an arrow. For representation, symbol is not required. That means it is not represented by a specific symbol. Here specific symbol is not required in case of scalar, but in case of vector, specific symbol is very important. That symbol is arrow. That arrow we have to draw on
a single capital letter. This is the vector. Examples: displacement, force, velocity are the examples of vector, and distance, mass, density are the examples of vector. I hope you understood this lecture. In this lecture we discuss about the introduction part of that chapter, vector analysis. In that, definition of vector, representation of vector, definition of scalar, and last is the difference in between vector and scalar. Okay, thank you.